everybody. Myself Mrs. Aarti Prashant Kadu and I am working as the instructor in Government ITI College at Yavatmal for ES subject. So today we are going to learn about the noun. Noun म्हणजेच काय नाम. तर आज आपण नामाबद्दल शिकणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण नाउनची म्हणजेच नामाची डेफिनेशन. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे सर्व वस्तूंची नावे, ठिकाणांची नावे, सर्व व्यक्तींची नावे आणि सर्व ॲनिमल्सची म्हणजेच प्राण्यांची नावे. तर बघू आता आपण थिंग्स म्हणजेच वस्तू. कोणत्या कोणत्या गोष्टी येतात वस्तूमध्ये? थिंग्स म्हणजे सर्व वस्तू आपल्या आजूबाजूला, चेअर, टेबल. आता ही काय माझ्या आता स्केल आहे, ही सुद्धा एक वस्तू आहे. दिस इज द थिंग्स. पेन आहे, हे सुद्धा थिंग्स आहे. तर हे झालं आपलं थिंग्स. त्यानंतर आपण पाहू प्लेसेस म्हणजेच डिफरंट प्लेसेसची नावे म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणांची नावे. त्यामध्ये काय येईल? आपण कुठे राहतो? आपण यवतमाळमध्ये राहतो. यवतमाळ इज ऑल्सो द नेम ऑफ द प्लेस. यवतमाळ हे सुद्धा एक ठिकाणाचे नाव आहे. सिटीज, डिफरंट सिटीज. त्यानंतर रोज आपण कुठे येतो शिकण्याकरिता? आपण कॉलेजमध्ये येतो. कॉलेज हे सुद्धा एक ठिकाणाचे नाव आहे. कॉलेज, टेम्पल, स्कूल, सिटीज ही झाली ठिकाणांची नावे म्हणजेच प्लेसेस. त्यानंतर पर्सन्स, व्यक्ती. डिफरंट पर्सन्स म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींची नावे. सर्व व्यक्ती हे सुद्धा नावामध्येच इन्क्लूड होतात. गर्ल, बॉय, राम, सीता हे सर्व व्यक्तींची नावे आहेत, ती म्हणजेच नाउन. त्यानंतर ॲनिमल्स. आपल्या आजूबाजूला आपण परिसरामध्ये अनेक प्राणी बघतो. लॉयन, टायगर ही सुद्धा एक ॲनिमलचीच नावे आहे. तर ह्या सर्व गोष्टी मिळून काय तयार होते? नाम म्हणजेच नाउन. तेव्हा आता आपण नाउनची परत एकदा डेफिनेशन बघूया. नाउन म्हणजेच द नेम ऑफ द डिफरंट थिंग्स, नेम ऑफ द डिफरंट प्लेसेस, नेम ऑफ द डिफरंट पर्सन्स अँड नेम ऑफ द डिफरंट ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज नाउन.